नमस्कार. आपण जे 2026 ची कर्जमाफी याबद्दल मी इंस्टाग्रामवर तुम्हाला बोललो होतो. त्याची सरळ माहिती अशी आहे की सध्या गव्हर्नमेंटने जे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कर्जमाफी जाहीर केलेली आहे. त्या कर्जमाफीची रूपरेषा कशी आहे? कर्जमाफी कोणाला मिळणार? तर कर्जमाफी ज्याने क्रॉप लोन घेतलं त्यालाच मिळणार. दुसरी गोष्ट, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले अल्प कर्ज असावे, म्हणजे 2 लाखाच्या आतील. तिसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की 2019 या साली ज्या लोकांचे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज योजना या योजनेतून कर्ज माफ झाले होते, त्यांनी जर समजा त्याच्या पुढे नंतर जर सपोज 1.5 लाख कर्ज घेतलेले असेल तर त्याला फक्त 50,000 कर्जमाफी मिळेल. तेही त्याने पहिल्यांदा बँकेत स्वतःचे 1 लाख भरावे लागतील, त्याच्यानंतर उरलेले 50,000 त्याला कर्जमाफी भेटेल. अशी ही फसवी जी कर्जमाफी आहे, या कर्जमाफीचा पूर्णपणे निषेध करायला हवा शेतकऱ्यांनी. तर तुम्ही त्यासाठी प्रत्येकाने कमिटीमध्ये आपले मत मांडावे आणि आपले बँक म्हणजे कॉपरेटिव्ह बँक आहे की नॅशनल बँक आहे, म्हणजे जेणेकरून पुढचा व्हिडिओ हा त्याच्याप्रमाणे मी बनवेल. आणि एक तिसरी गोष्ट त्यात अशी आहे की ज्या शेतकऱ्याचे खाते रेग्युलर आहे त्यांना 50,000 प्रोत्साहन हे मिळणार आहे. अशा नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट आणि शेअर दोन्ही करा. धन्यवाद.